सुनेत्रा पवार यांना पत्रकार परिषदेत बोलू न देता तटकरे प्रफुल्ल पटेलांनी गुरुवारी पत्रकार परिषद वापरली। दरम्यान यानंतर रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिलाय। सुनेत्रा पवारांना कंट्रोल करता येईल या भ्रमात राहू नका असं म्हणत रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना थेट इशारा दिलेला आहे। पाहूयात। आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला। दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत। होय, मी आज म्हणतोय की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेला आहे, हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू। राष्ट्रवादीच्या अधिवेशनात सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्षपदी घोषणा केली। दरम्यान यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांना बोलू न दिल्याची चर्चा आहे। पत्रकारांच्या प्रश्नाआधीच सुनेत्रा पवार पत्रकार परिषदेतनं निघून गेल्या। दरम्यान यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली। मात्र सुनेत्रा पवारांना का बोलू दिलं नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। दरम्यान याच मुद्द्यावरनं रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना इशारा दिला। आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं। जयला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कोणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही। आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय, तुम्ही राजकारणाचा मुद्दा काढला म्हणून आता आम्ही भावनिक मुद्दा काढतो। त्यामुळे आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे। पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगतो। रोहित पवारांचा रोख नेमका कोणत्या नेत्याकडे आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे। तसंच काहींना दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, मात्र काकींना करता येईल या भ्रमात ते आहेत। मात्र त्यांना आगामी काळात ताकद दिसेल असं म्हणत रोहित पवारांनी गंभीर इशाराच दिलाय। सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात। त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात। जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो व दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत। थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो। त्यामुळे ह्या चार जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा। अजिबात नाही असं जर कुणी जाणीवपूर्वक म्हणत असेल तर मला असं वाटतं की आपण आपल्या पक्षांमध्ये पहा, आमच्या पक्षात काय चाललंय याकडं अधिकचा वेळ द्यायची गरज नाही। आमच्या सुनेत्रा वहिनी आमच्या पक्षातले प्रमुख नेते आणि आम्ही सर्व शिलेदार दादांचे सुनेत्रा वहिनीच्या मागे सक्षमपणे उभे आहोत। आगामी काळामध्ये सुनेत्रा वहिनी खंबीरपणानं या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवतील हा आम्हाला विश्वास आहे। गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेनंतर रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला। पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेली चर्चा समोर आली आहे। पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवारांनी काय बोलावं, किती बोलावं, तसंच त्यांनी केव्हा उठावं याबद्दलची चर्चा राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झाली। क्वेश्चन्स नका घेऊ, तुमचं बोलून उठाल हे चांगलं क्वेश्चन घेऊन आपण बसा पलीकडे आम्ही घेऊ। थांबा एक मिनिट, आम्ही आहो ना, विल टेल यू केलं जाणार।
आपण बसून बोलू ना. या. गुरुवारी राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. दरम्यान याच अधिवेशनात राष्ट्रवादीची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. या अधिवेशनात सुनील तटकरेंनी केलेल्या एका विधानावर रोहित पवारांनी पलटवार केला. अजित पवारांचं निधन झालं, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री बनल्या, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा झाल्या. त्यामुळं आता सुनेत्रा पर्व सुरू झाल्याचं विधान तटकरेंनी केलं होतं. आजपासून सुरू झालेलं आहे हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणून. दरम्यान यानंतर रोहित पवारांनी अजित पर्व कधीच संपणार नसल्याचं म्हटलंय. ही निष्ठा दादांच्या चरणी होती आणि उद्या सर्व आयुष्य बहिणींच्या सोबत राहत महाराष्ट्र घडवण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करायचं आहे. होय, मी आज म्हणतोय की सुनेत्रा पर्व महाराष्ट्रामध्ये आजपासून सुरू झालेलं आहे हे मी आवर्जून या ठिकाणी म्हणू इच्छितो. हे सुनेत्रा पर्व उद्याचं महाराष्ट्र घडवण्याचं काम तुमच्या सर्वांच्या साथीतून अतिशय उत्तमपणाने बरबट त्या ठिकाणी करेन, याच्यात कोणाच्या मनामध्ये संदेह असत काय कारण. आणि दुर्दैव असं त्या भाषणामध्ये एक तर महाशय असे बोलले की म्हणजे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू झाले. अजित पर्व संपणारच नाही, कारण का लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे आणि ही घटना घडली त्याबाबतीत शंका आहे. अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवार आणि सुनील तटकरेंमधलं अंतर वाढल्याचं चित्र आहे. कारण रोहित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये अप्रत्यक्षरित्या वार पलटवार सुरू आहे. दरम्यान आजही या दोन्ही नेत्यांनी विधानभवनात एकमेकांकडे पाहणंही टाळलं. आता एक महिना महिने 20 तारखेला अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीची सर्व सूत्र सुनेत्रा पवारांच्या हातात आहे. मात्र सुनेत्रा पवारांना राजकारणात तेवढा अनुभव नाहीये. त्यामुळं सुनेत्रा पवार राष्ट्रवादीची सूत्र कशा पद्धतीनं हाताळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे सुनेत्रा पवारांची काल झालेल्या पत्रकार परिषदेवरून रोहित पवारांनी इशारा दिलाय. त्यामुळं त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.